Hello and welcome to our today's session of Client Side Scripting Language CSS. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 4 अँड द नेम ऑफ युनिट इज कुकीज अँड ब्राउझर डेटा. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण 4.1 दॅट इज कुकीज रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. लास्ट सेशनमध्ये आपण ब्राउझर हा 4.2 पॉईंट चालू केलेला आहे जो की आपला विंडो रिलेटेड आहे. तर त्याच्यामध्ये आपण बरेच पॉईंट कवर केलेले आहेत. आज जे पॉईंट्स आपण कवर करणार आहोत तो असणार आहे स्क्रोलिंग वेब पेज, त्यानंतर मल्टिपल विंडो ॲट वन्स म्हणजे ओपनिंग अ विंडो किंवा मल्टिपल विंडो ॲट वन्स, क्रिएटिंग वेब पेज इन अ न्यू विंडो. तर ह्या गोष्टी आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल ब्राउझर. तर ब्राउझर रिलेटेड पॉईंट्स आपल्याला माहीत आहेत. ओपन करायचा एखादे विंडो, त्याला फोकसमध्ये घ्यायचा, त्याच्यावर काही कंटेंट असेल तर न्यू विंडो ओपन करायची, त्याला क्लोज करायचा. आता स्क्रोल करताना आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे की ज्यावेळेला स्क्रोल करणार असेल तर त्यावेळेला आपल्याला एक मेथड मिळालेली असते स्क्रोल नावाचे. तर ते आपण बघायचे आहे. द जावास्क्रिप्ट इज यूज्ड टू स्क्रोल द वेब पेज ॲटोमॅटिकली बाय कॉलिंग द स्क्रोल टू मेथड ऑफ द विंडो ऑब्जेक्ट or a link that leads directly to the relative link in the page. आता काही वेबसाईटवरती आपण बघितलेलं असेल की पूर्ण आपण स्क्रोल डाऊन करतो आणि एकदम बॉटमला लावतो तर आपल्याला एक अपवर्ड ॲरो असा एक बटन दिसतं. त्याला जर आपण क्लिक केलं तर ते पूर्ण होम पेजला ज्यावेळेला वेबसाईटचा स्टार्टिंग पॉईंट असेल तर तो ॲटोमॅटिकली तिथं स्क्रोल होतो. अशा प्रकारच्या गोष्टी आपण जावास्क्रिप्टमध्ये ॲटोमॅटिकली स्क्रोल करू शकतो आपल्या वेब पेजवरती. आता नाव यू आर यूजिंग स्क्रोल टू मेथड दॅट रिक्वायर्स 2 पॅरामीटर्स विच आर एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट अँड दॅट स्टार्ट्स फ्रॉम द टॉप लेफ्ट कॉर्नर ऑफ द व्ह्यूएबल एरिया ऑफ द वेब पेज दॅट यू वॉन्ट टू डिस्प्ले. म्हणजेच आता आपण ह्याच्या अगोदर कसं घेतलेलं, पोझिशनसाठी घेतलेलं, विड्थ हाईटसाठी, तिथं पण आपण एक्स वाय कोऑर्डिनेट्स घेतलेले. जसं आपण स्क्रोल करणार आहोत त्यावेळेला पण आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स घेणार आहे. स्क्रोल करण्यासाठी आपल्याला जी मेथड असणार आहे ती आहे स्क्रोल टू मेथड, जी की असणार आहे स्क्रोल टू मेथड आपण यूज करायची असणार आहे. ईच पॅरामीटर इज ॲन इंटीजर अँड रिप्रेझेंट्स द कोऑर्डिनेट्स इन द पिक्सल्स. इंटीजर घ्यायचा आणि ती काय असणार आहे पिक्सलमध्ये आपण घेणार आहोत. A button is displayed when selected and then it calls the top method of JavaScript function to scroll the top of the web page. जसं की मगाशी मी सांगितलं की काही वेबसाईटवरती आपल्याला एक बटन मिळतं अपवर्ड ॲरोचं, जो आपण स्क्रोल डाऊन जर केला तर तो बटन आपल्याला डायरेक्टली इनेबल दिसतो. आणि ज्यावेळेला आपण त्या बटनवर क्लिक करेन तर तो बटन आपल्याला ॲटोमॅटिकली जो आपला वेब पेज असणार आहे त्याच्या टॉपला नेऊन आपल्याला नॅव्हिगेट करून थांबवतो ॲटोमॅटिकली. दिस फंक्शन विच इज डिफाईन्ड इन द हेड टॅग अँड देन कॉल्स द स्क्रोल टू फंक्शन बाय पासिंग इट कोऑर्डिनेट्स 0 0. नाउ दिस इज द अप्पर लेफ्ट कॉर्नर ऑफ द वेब पेज विच मीन्स दॅट द टॉप ऑफ द वेब पेज इज डिस्प्लेड. आता ज्यावेळेला आपण हे फंक्शन लिहिणार आहे तर फंक्शन डिक्लेरेशन आपण हेड टॅगमध्ये करतो आणि त्यानंतर आपण जे कोऑर्डिनेट्स देणार आहोत ते कोऑर्डिनेट्स असणार आहे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही पण 0 असणार आहे. जेणेकरून मला स्टार्टिंग पॉईंट कुठला असणार आहे, माझा अप्पर लेफ्ट कॉर्नर, जो की माझा ह्या प्रकारे ह्या साईडला असणार आहे अप्पर लेफ्ट कॉर्नर. मग इथून माझी जी काही विंडो असणार आहे ती मला डिस्प्ले करायची असणार आहे. आता मी एक एक्झाम्पल घेऊया की आपण आता आपण कन्सिडर केलेला एक्झाम्पल असणार आहे. मी काय घेतला, फंक्शन घेतला, फंक्शनचा नेम घेतला मी टॉप आणि त्याच्या आत काय दिला मी सेल्फ डॉट स्क्रोल टू. तर सेल्फ म्हणजे काय तर तो ऑटोमॅटिक धरतो आणि स्क्रोल टू कुठं, एक्स कोऑर्डिनेट 0 वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजेच टॉप लेफ्ट कॉर्नर, तो ऑटोमॅटिकली स्क्रोल करणार. नोटिस दॅट self is used to reference that the window when calling to the scroll to function. आता ज्यावेळेला आपण
स्क्रोल टू फंक्शन हे यूज करणार आहे ज्यावेळेला आपल्याला ॲटोमॅटिकली स्क्रोलिंग करायचं असेल त्यावेळेला. तर आपण सेल्फ डॉट अशा प्रकारे रेफरन्स घेऊन आपण स्क्रोल टू ही फंक्शन किंवा हा मेथड आपण यूज करणार असतो. दिस रेफर्स टू विंडो दॅट कंटेन्स द बटन. You could replace self with the reference to the another window that you want to open, which would cause the another किंवा other window to scroll when the button is clicked. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखादी वेबसाईटवरती त्याच विंडोवरती स्क्रोल करायचं असेल तर आपण सेल्फ डॉट स्क्रोल टू हे फंक्शन यूज करतो. आणि ज्यावेळेला आपल्याला दुसरी कोणती तरी विंडो ओपन करायची असेल तर आपण काय करणार आहे, तिथं दुसऱ्या विंडोचा रेफरन्स तिथं आपण देणार आहोत. आता एखादे विंडो झाले आपली. आता मला काय करायचं आहे, मल्टिपल विंडो घ्यायचे आहेत एकाच टायमाला. तर ते गोष्टी कशा करता येतात. आता हा आपला एक्झाम्पल आहे की मी ह्या बटनवरती क्लिक केला तर किती नंबर ऑफ मला विंडो मिळाल शॉर्टमध्ये अशा छोट्या छोट्या. तर आपल्याला इथं 5 मिळाल्यात. तर आपल्याला ह्या कंडिशन आपल्याला देता येतात की मॅक्सिमम आपण अप टू द 5पर्यंत न्यू विंडो ओपन करून देऊ शकतो. दिस एक्झाम्पल डिस्प्लेज 5 न्यू विंडोज व्हेन द विंडोज गोन वाईल्ड बटन इज क्लिक अँड ऑनलोड इव्हेंट ऑकर्स. आता आपल्याला काय असणार आहे, हा बटन असणार आहे आपला विंडो गॉन वाईल्ड. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याला एक आपण लिमिट दिला की बाबा 5 विंडोज मला डिस्प्ले करायचे असणार आहे. तर मी 5 वेळेला त्याच्यावर क्लिक केला तर मला 5 विंडो नवीन ओपन मल्टिपल दिसणार आहेत एकाच माझ्या मेन विंडोच्या वरतीच. त्यावेळेला काय होणार आहे, ऑन लोड इव्हेंट जनरेट होऊन तो ऑकर होणार असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पलमध्ये घेता येतात बऱ्याचशा गोष्टी. द विंडोज गॉन वाईल्ड बटन कॉज द लॉन्च JS फंक्शन. आता इथे एक नवीन फंक्शन आपल्याला मिळाला की इथं आपण लॉन्च करतो. विच युजेस अ फॉर लूप टू एक्झिक्यूट द ओपन मेथड 5 टाइम्स टू ओपन 5 एम्प्टी विंडोज. म्हणजेच आपल्याला कळाले की आपण ह्या ठिकाणी फॉर लूप यूज करायचं असणार आहे. आपल्याला ज्यावेळेला विंडो कॉल करायचं असणार आहे तर आपण लॉन्च हे फंक्शन यूज करणार आहे. एक्झिक्यूट करताना आपण ओपन फंक्शन यूज करणार, ओपन मेथड यूज करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती नंबर ऑफ विंडो एम्प्टी ओपन करायचे आहेत त्या आपण तिथं इनपुट देणार आहोत. नोटिस दॅट द फर्स्ट पॅरामीटर ऑफ ओपन मेथड इज एम्प्टी बिकॉज वी वॉन्ट टू डिस्प्ले ब्लँक विंडो. तर ज्यावेळेला पॅरामीटर द्यायचे नसतात किंवा आपल्याला ब्लँक हवे असते तर त्यावेळेला आपण पॅरामीटर तिथं देत नाही. जर विंडोवरती काय डिस्प्ले करायचं असेल तर आपण तिथं पॅरामीटर त्याला देऊ शकतो. You can insert a URL for the content you want to display in the new window. तर पॅरामीटर पण देऊ शकतो किंवा एखादा URL पण आपण डिरेक्टली त्याला ॲज अ पॅरामीटरमधून देऊ शकतो आपल्या एखाद्या नवी विंडो डिस्प्ले करताना. आता आपली जी मेन विंडो असणार आहे किंवा आपण काय करायचं, क्रिएटिंग वेब पेज इन अ न्यू विंडो. आता माझ्याकडे वेब पेज असणार आहे तेच मी नवीन विंडोमध्ये क्रिएट करणार असेल तर त्या गोष्टी कशा प्रकारे करता येतात, त्या गोष्टी आपण कशा प्रकारे करणार. तर ते असणार आहे आपल्याला एकतर HTML टॅग्स असं आहेत ते घेणार आपण आणि ते टॅग घेतल्यानंतर आपण त्याला एक स्ट्रिंग पास करणार आहोत. म्हणजेच द HTML टॅग्स आर पास्ड अ स्ट्रिंग टू द माय विंडो डॉट डॉक्युमेंट डॉट राईट. आता फक्त आपण डॉक्युमेंट डॉट राईट ही मेथड आपण बऱ्याच वेळेला यूज केलेली आहे. तर माय विंडो डॉट डॉक्युमेंट डॉट राईट कशासाठी यूज करायची, तर ती आपल्या नवीन विंडोमध्ये क्रिएटिंग वेब पेज इन अ न्यू विंडो. आपल्याला ज्या वेळेला ही गोष्ट करायची असते की माझ्या वेब पेज काय करायचं, मी क्रिएट करणार पण ते वेब पेज क्रिएट केलेलं माझ्या नवीन विंडोमध्ये दिसायला पाहिजे. तर त्यासाठी मी काय करणार, माय विंडो डॉट डॉक्युमेंट डॉट राईट ही मेथड यूज करणार. माय विंडो इज रेफरन्स्ड टू द न्यू विंडो ऑब्जेक्ट दॅट वॉज क्रिएटेड बाय द ओपन मेथड. आता हा असणार आपला नवीन विंडोचा एक ऑब्जेक्ट असणार आहे जो की आपण ओपन मेथडनं क्रिएट केलं. द डॉक्युमेंट इज द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट
that contain within the new window. आता ज्या गोष्टी आपण ओपन मेथडने घेतल्या आणि आपण न्यू विंडो ऑब्जेक्टने घेतल्या, तर त्या एक प्रकारचा एक टाईपचा डॉक्युमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली नवीन विंडो आहे ती आपल्याला मिळते. द राईट मेथड इज द मेथड ऑफ द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. आता ही काय असणार आहे, मेथड असणार आहे. ती कुठली मेथड आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्टची मेथड असणार आहे, जी की असणार आहे राईट मेथड. हे आपल्याला माहीत आहे की रायटिंग अ मेथड. एनिथिंग रिटर्न बाय द राईट मेथड अपेअर्स इन द न्यू विंडो. म्हणजे नवीन विंडोला मला वेब पेज क्रिएट करताना मला काही गोष्टी राईट करायच्या असतील तर मी काय करणार, सिम्पली राईट मेथड ही यूज करणार. रिमेंबर दॅट व्हेन द ब्राउझर सीज ॲन HTML टॅग द ब्राउझर इंटरप्रिट्स इट अकॉर्डिंग टू द HTML रूल. सिम्पल आहे. तर ज्यावेळेला HTML टॅग यूज करणार तर बाय डिफॉल्ट ब्राउझर काय करणार आहे, ते ॲज ए HTMLच्या रूलनुसारच त्याला एक्झिक्यूट करत जाणार आहे. तर एक एक्झाम्पल घेऊया की मी एक घेतला फंक्शन, त्या फंक्शनचा नेम घेतला मी विंडो. तर विंडोमध्ये मी आत काय घेतला, माय विंडो हा घेतला. त्याच्यामध्ये मी काय केला, एक ओपन विंडो घेतला, हा फंक्शन. तर विंडो डॉट ओपन हा फंक्शन आपण घेतो. त्याच्यामध्ये मी काय घेतला, पहिला पॅरामीटर मी ब्लँक घेतला. त्यानंतर मी घेतला नंतर माय विन. त्यानंतर मी काय घेतला, हाईट आणि विड्थ ह्या दोन गोष्टी घेतल्या, जो की माझ्या 250 पिक्सेल्स असणार आहे. त्याच्यानंतर मला नवीन विंडो क्रिएट आपली ओपन होताच आहे. नवीन विंडो ओपन होताना मी काय करणार आहे, त्या विंडोमध्ये मी त्याला पॅरामीटर्स देणार. म्हणजेच पॅरामीटर्स इन द सेन्स ऑफ HTML टॅग्समध्ये येणार. आणि ज्यावेळेला HTML टॅग्स हा ब्राउझर रीड करणार आहे तर त्याला ॲज अ HTMLचा कोड म्हणून तो रन करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. तर आपण काय घेतला, माय विंडो डॉट डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्याच्यात पॅरेंथेसिसमध्ये आपण घेतला HTMLचा टॅग. आणि त्यानंतर आपण घेतला माय विंडो डॉट डॉक्युमेंट डॉट राईट, पॅरेंथेसिसमध्ये घेतला आपण हेड. अशा प्रकारे आपण कोड राईट करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या विंडोसाठी शिकलेल्या आहेत. तर आजच्यामध्ये आपण काय घेतला की वेबपेज स्क्रोल कसं करायचं ॲटोमॅटिक विथ द हेल्प ऑफ स्क्रोल टू फंक्शन. आपल्याला एकाच वेळेला मल्टिपल विंडो कशा ओपन करायच्या एक्झिस्टिंग विंडोमध्ये, तर ते आपण शिकलेलं आहे. आणि माझ्या नवीन विंडोमध्ये नवीन वेब पेज कसं तयार करायचं ह्याच्यासाठी आपण एक बेसिक एक्झाम्पल आणि छोटासा कोडचा एक्झाम्पल आपण घेतलेला आहे.